मुन्ना वॉरियर्स विकास आणि वंदेशी जोडी तर गोलंदाजी मार्गावर आपण बघतायत. भागेश पहिला चेंडू उडवला एक्स्ट्रा कव्हरला वेगानं मात्र जातोय तो सरळ सीमा रेषेच्या बाहेर. तर आम्ही विनंती करतोय संदीपजी अंबाज सरांना मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देवराम परेड सरांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. विकासाच्या बॅट मधनं चौकार येताना मुन्ना वॉरियर्स विपक्ष आरके क्वीन असा सामना आपण बघतायत. पुढचा चेंडू भागेश. ओ यावेळेला सुंदर किपिंग एस्टेच्या मागे जबरदस्त वर्क बघायला मिळते मिस्टर मल्हार. सुंदर इष्टी चित करताना ठिकाणी मस्त इष्टी रक्षण बघायला मिळते. देवराम परेड सरांच्या माध्यमातून इथे मॅन ऑफ द मॅच चं टी शर्ट दिलं जाते मिस्टर सूरज यांना. दरम्यान पुढचा चेंडू. हो यावेळेला प्रेझेन्स ऑफ द माइंड हळवारपणे मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. चांगलं फिल्डिंग तिथे बघायला मिळते. धावसंख्या 4 वर जाऊन स्थिरावले गेले. देवरामजी परेड सरांच्या माध्यमातून आपण बघतोय सूरज मॅन ऑफ द मॅच. दरम्यान पुढचा चेंडू. हो याही वेळेला मात्र वाडी वर्ग टाकण्याचा प्रयत्न वंदेश मात्र वेगाने जात आहे स्ट्रायकिंग कडे. धावसंख्या 5 वर जाऊन स्थिरावलंय. दोन्ही संघाने या स्पर्धेतील आपला पहिला सामना जिंकत आगाज सुंदर केलाय. मुन्ना वॉरियर संघ असेल माननीय बाबरावजी बरफ सरांचा संघ आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्यानंतर आपण आरके क्वीन संघ बघतोय. ते संघाचे मालक आहेत शरद सुतार सर आणि मोरे सर आपण बघतायत. एक अतिशय दर्जेदार अशी मॅच. दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकत सुंदर आगाज केलाय. भागेश तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न लाऊड अपील. वंदेशला मात्र पहिल्या ह्या चेंडूवरती पूर्णतः बॅकफुटला घेऊन गेलाय मिस्टर भागेश. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. दोन्ही संघाकडे जोश भरपूर आहे. दोन्ही संघाने विजयश्री संपादन केल्यानंतर जी बॉडी लँग्वेज आहे ती पॉझिटिव्ह बघायला मिळते. 5 धावा ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू मिस्टर भागेश गोलंदाजी मार्गवर. इथे थोडस गतीला परिवर्तन केलं. बॅकफुटला जाऊन पॉपिट क्रेजचा सुंदर उपयोग आणि डीप बॅकवर्ड पॉइंटच्या वरनं या ठिकाणी खेळतोय. एक लाफ्टेड कट शॉट षटकार. थँक्यू. आणि अंपायर म्हणतात या ठिकाणी षटकार नाहीये चौकार आहे. तर धावसंख्या जाऊन स्थिरावली गेली ती 9 धावा. नाईन रन्स ऑन दी बोर्ड आपण बघू शकाल. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलेला आहे. गोलंदाजी मार्गवर षटक क्रमांक दुसरं घेऊन अक्षय उराडी दाखल झालेले आहेत. न्यूमॅन अक्षय समोर तो विकास नॉनसायकिनकडे ते वंदेश. षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे. 9 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू घेऊन अक्षय उराडे दाखल झालाय. मागच्या मॅच मध्ये सुंदर परफॉर्मन्स दिला होता या गोलंदाजानं. त्या गोलंदाजाला इथे प्रमोट केलं गेलंय. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी त्यांच्या समोर आपण बघतायत फलंदाज आहेत विकास ज्याने सुंदर स्टार्ट दिले या मॅच मध्ये. अतिशय सुरेख करारा ट्राय बघायला मिळते. चेंडू वेगाने जातोय सरळ लॉंग ऑफला आणि तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आपण बघू शकाल. लॉंग ऑफचं रिझन कव्हर करत या ठिकाणी सुंदर वर्क करतायत मिस्टर कौशिक. धावसंख्या 11 वर जाऊन स्थिरावलंय.
चांगला शॉट, तेवढंच दर्जेदार फिल्डिंग. पण अक्षय उराडे राईट मोर द विकेट. ओ यावेळेला मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडूने फळीमध्ये संपर्क नाही आहे. डॉट बॉल आलाय. 11 धावा 8 चेंडूंचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करताना मुन्ना वॉरियर्स चेंडू क्रमांक 3 घेऊन अक्षय उराडे पुनश्च दाखल झालेले आहेत. हो याही वेळेला मात्र सुंदर चेंडू आहे. डॉट बॉल बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी अक्षय यांच्याकडनं. थोडस बाकफुटला ढकलून दिले खऱ्या अर्थाने फलंदाजाला. पहिला चेंडू खूप चांगला होता, त्यानंतर 2 निर्धाव चेंडू, द्वंद्व जबरदस्त बघायला मिळते. दोन्ही ताकदवर खेळाडू आहेत आणि एकमेकांवरच्या वरती हावी होण्याचा प्रयत्न बघायला मिळतोय. याही वेळेला मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथून कॉन्सन्ट्रेशन थोडस चुकतंय विकास यांचं. त्याच्या मागचं कारण अक्षय उराडे यांची लेंथ लाईन आहे. वंदे शेमाडे या वेळेला मात्र विचार मंथन करतायत की तुम्हाला नक्की कुठला शॉट खेळायचा आहे. 10 चेंडू 11 धावा. प्रथम फलंदाजी करताना मुन्ना वॉरियर्स संघ या षटकातील 5वा चेंडू. मिस्टर अक्षय इथे वेट केला पॉइंटला. हळवारपणे मात्र एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. सलग 4 चेंडू. इथे मात्र डॉट खेळला गेलाय. अवघ्या 2 धावा 5 चेंडू मध्ये बघायला मिळतात. या मॅच मध्ये मात्र इकॉनॉमिकल षटक टाकण्याच्या तयारीमध्ये आहे मिस्टर अक्षय उराडे. 5 चेंडू 2 धावा. पहिल्या 6 चेंडू 9 धावा. एकंदरीत 11 चेंडू 11 धावा स्कोर कार्ड वरती. अंतिम चेंडू घेऊन अक्षय. याही वेळेला मात्र डॉट बॉल आला. एक सुंदर कंजूस गोलंदाजी करत अक्षय उराडे या ठिकाणी मात्र इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून पुढे येत आहेत. थँक्यू. आमचे परममित्र शत्रुघ्न बसवत साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. दंडोरा गाव आणि त्याच्यानंतर आमचे जीवलग मित्र म्हणून नक्कीच सर्वांना ज्ञात आहेत. शत्रुघ्न बसवत साहेब या मॅचचा आनंद घेताना आपण बघू शकाल. 10व्या स्कोर कार्ड वरती 11. चांगलं षटक हाताळलं गेलंय. गोलंदाजी मार्गवर न्यूमॅन पंकज. सुंदर गोलंदाजी. आरके क्वीन संघाकडनं बघायला मिळते. न्यूमॅन पंकज मागच्या मॅच मध्ये तेच तर्रार गोलंदाजीने थोडस प्रभावित केलं होतं. तोच गोलंदाज या ठिकाणी वंदे सारख्या एक दिग्गज फलंदाजासमोर उभा राहिलाय. ते मात्र पंचांचे संकेत 9 चेंडू आहे. धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचेल. 12 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या. षटक क्रमांक 3. रिस्ट्रिक्शन रिलीज झालंय. पॉवर प्लेचे जे रिस्ट्रिक्शन होतं त्यात आपण बघू शकाल थोडस रिलीज झालं गेले. 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू सजवले गेलेले आहेत. मिस्टर वंदेश स्ट्राईकला तर पंकज गोलंदाजी मार्गवर. आवळेला लॉंग द कार्पेट चेंडू लावून ड्राईव्हच्या रूपाने खेळला गेला. लॉंग ऑन ला सुंदर शतरक्षण कैलास यांच्या माध्यमातून धावसंख्या 13 वर जाऊन स्थिरावली गेले. 13 रन्स ऑन दी बोर्ड. दरम्यान पुढचा चेंडू मिस्टर विकास. हो याही वेळेला शॉट बॉल होता, परंतु तिथे मात्र चेंडू चकवा देऊन सरळ जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. आयतोय नसिबाचा चौकार. थँक्यू. धावसंख्या 17 वर जाऊन स्थिरावले गेले. आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण बघू शकाल सुंदर बायसिकल मॅन ऑफ द सिरीज आम्हाला प्रोव्हाइड केले गेले. महेश कोती साहेबांच्या माध्यमातून आपण बघू शकाल
खऱ्या अर्थाने सर्वांच्या नजर वेधून घेणारी सी बायसिकल आपण बघू शकाल. पुढचा चेंडू याही वेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग. पंच सांगतायत वाईड बॉल. धावसंख्या 18 वर जाऊन स्थिरावली गेले. वेगावरती पूर्णतः भर देताना पंकज. एका बाजूने विकास आहे. विकास 11 धावांवरती खेळताना आपण बघू शकाल. पुढचा चेंडू याही वेळेला हुकचा अटेम होता मात्र काय घडेल तिथे. दोन्ही ट्रेन एकाच खऱ्या अर्थाने रूल्स वरती आल्या होत्या, ट्रॅक वरती आल्या होत्या. धावसंख्या आपल्याला बघायला मिळेल. एक काउंट केली जाईल. 19 धावा धावफलकावर. बाईच्या रूपाने इथे बाईच्या रूपाने आपण बघू शकाल. धावसंख्या 19 वर जाऊन स्थिरावली गेले. पुढचा चेंडू वंदेश. समोर जातील ते पंकज. इथे मिड विकेटला चेंडू एक्झिक्यूट केला. गॅप शोधण्याचा प्रयत्न. शैलेश तिथे फंबल होत आहेत आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. Thank you. 23 रन्स ऑन दी बोर्ड. वंदेशांच्या बॅट मधनं येतोय मिड विकेट रिझर्व मधनं एक सुंदर चौकार. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. या वेळेला मात्र चेंडू उंची जास्त लांबी कमी आणि झेलबाद. वंदेश पाक टू पविलियन. काला काला शोभून दिसतंय तुझ्या गालावर. तुझ्या ओठाला लाली तुझे गोरे गोरे गाल. पोयरे शोभून दिसशील माझाच मान. तुझी सागर वेणी केसा शोभून दिस ग. तुझी सागर वेणी केसा शोभून दिस. थँक्यू. न्यूमॅन मिस्टर मुनेश बरब मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 23 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम शॉट बघायला मिळतोय आणि सरळ लॉंग ऑनला झेल देऊन तंबूच्या आश्रयाला परतताना वंदेश हेमाडे. त्यांची जागा घेण्यासाठी न्यूमॅन मुनेश बरब मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू येणं शेष आहे. 1 टू गो. अंतिम चेंडूंचा खेळ शेष तिसऱ्या षटकातील. आमचे क्रीडा रसिक वर्ग मैदानाच्या चौफेर खूप चांगल्या पद्धतीने आसनच होऊन या मॅचचा आनंद घेत आहेत. पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग 2023 चा दैदिप्यमान असा सोहळा. हो यावेळेला स्टिअर केले गेले हळवारपणे मात्र चेंडू शॉर्ट थर्डमॅनला फील्ड केले जातात. 8च्या सरासरीने धावा बघायला मिळतात. 24 इंट ऑफ दी थर्ड ओव्हर. एसटीचे थँक्यू दिदे. थँक्यू. 24 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. येणारे 18 चेंडू अजूनही शेष आहे आणि तो ना मुन्ना वॉरियर संघाचा मुन्ना आणि एका बाजूने विकास हे दोन्ही दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर गोलंदाजी मार्गवर इथे गोलंदाजाला प्राचारण केले जाते. अक्षय उराडे येत आहेत पुनश्च त्यानं दुसरं षटक घेऊन. 24 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. तून मुनेश बरफ यांचा जो परफॉर्मन्स आहे किंवा रोल आहे तो भरपूर मोठा आहे. 3 षटकामध्ये एक चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मोठा रोल असेल अक्षय यांचा. पुढचा चेंडू. ओ सुंदर डबल माइंड. यावेळेला मुनेश बरफ. शेवटच्या क्षणी मात्र पंच दर्शवताना यावेळेला वाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोचले इथे 25 वर.
पुढचा चेंडू 25 ऑन दी बोर्ड. ओ यावेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मात्र थोडस इथे साथ मिळते. धावसंख्या लॉंग स्टॉप रिझन मधून येतोय चौकार. हे राणावनातून हो, राणावनातून काट्या कुट्यातून, राणावनातून काट्या कुट्यातून. थँक्यू. धावसंख्या बघायला मिळते इथे 29 धावा. दरम्यान अक्षय पुनश्च तयार गोलंदाजी मार्कवर. 29 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 4 आहे. दुसरा चेंडू इथे हाताळला जाईल. पुढचा चेंडू इथे बॅकफुटला जाऊन चेंडूला जागा बनवायचं होतं. ऑन साइडला डॉट बॉल आलाय. नाही, प्रामुख्याने आमच्या VIP डाईस वर झालेल्या विराजमान झालेल्या पण DK वॉरियर संघाच्या संघमालक बघू शकाल निर्धास्त आहेत. कालच्या दिवसामध्ये मात्र त्यांच्या संघाने ज्या पद्धतीने परफॉर्मन्स दाखवलाय, आज मात्र टुर्नामेंट एन्जॉय करताना आपण बघू शकाल. शांतारामजी शिताड साहेब, त्यांचे आम्ही स्वागत करतो या मॅच मध्ये. इथे मात्र संधी होती, सुंदर रित्या हृदयाचे ठोके वाढवणार असा चेंडू बघायला मिळतोय. चौकारानंतर मात्र कमबॅकिंग करताना अक्षय आणि इथे आपण बघू शकाल निर्धाव चेंडू पुनश्च बघायला मिळतोय. थोडस प्रेशर इथे असेल. धावा स्कोर कार्ड वरती साहिल पाटील आम्हाला सांगताय 29 आणि या षटकातील चेंडू आणि शेष आहेत ते 2. 29 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू या षटकातील. याही वेळेला मात्र बॅटला ब्रश केलाय का बघायचं. या वेळेला मात्र संकेत आपण बघू शकाल. मोनेश बॅक टू पवेलियन कडे येताना एसटीचे. थँक्यू. पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट असोसिएशन आणि त्यांचे विद्यमान अध्यक्ष विजयजी तरे साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांचं मी शब्द फुलाने हार्दिक स्वागत करते. न्यूमॅन सूरज दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. 29 धावा स्कोर कार्ड वरती. 13 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि एका बाजूने अक्षय उराडे काय कमालीची गोलंदाजी, काय कमालीचा परफॉर्मन्स दाखवतोय. टप्प्यावरती नियंत्रण आहे. मुनेश बरफ सारख्या फलंदाजाला त्याने जखडून ठेवलं होतं. त्यांना गडी बाद केल्यानंतर आता न्यूमॅन दाखल झालाय. मागच्या मॅचचा हिरो नाव आहे मिस्टर सूरज. अंतिम चेंडूला फेस करेल. आल्या स्विचचा अटेम्प्ट होता. इथे मात्र फंबल झालाय. चेंडू सरळ जाते तो डीप गली रिजनला. धावसंख्या 30 वर जाऊन स्थिरावलंय. येणारे चेंडू आहेत ते 12 आणि 12 चेंडू मध्ये इथून मात्र मुन्ना वॉरियर संघ किती धावा बनवेल ते मात्र शेवटच्या 12 चेंडूवरती समजेल. ऐकूया डीसेला आणि येऊया पुनश्च लाईव्ह ऍक्शन मध्ये. राणावनातून हो, राणावनातून काट्या कुट्यातून, राणावनातून काट्या कुट्यातून. जशी झेप घेते नागिन, जशी झेप घेते नागिन, तशीच मी आदिवासी पोर. हे तशीच मी आदिवासी पोर. बोलवानाची थँक्यू. षटक क्रमांक 5 आणि गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. गोलंदाज आपण बघतोय मिस्टर पंकज. षटक क्रमांक 5 वैयक्तिक दुसरं आणि या सामन्याचं 5वं षटक घेऊन 30 धावा ऑन दी बोर्ड आहेत आणि इथून 12 चेंडू मुन्ना वॉरियर संघासाठी महत्वाचे आहेत. मागच्या मॅचचा हिरो सूरज मॅन ऑफ द मॅच आपण बघतोय. ऑन स्ट्राईकला 9 सेकंड कडे तो विकास आणि गोलंदाजी मार्कवर पंकज. यावेळेला मात्र सुंदर बॉटमहँडचा यूज केलाय. फक्त दिशा देण्याचं काम केलं. डीप स्वीपर कव्हरला. धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचलंय.
31 स्कोर कार्ड वर पुढचा चेंडू यावेळेला मात्र हार्डलँड यूज केली जाते. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला अक्रॉस द लाईन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने. ब्लाइंड शॉट खेळला जातोय. डॉट बॉल. मिस्टर विकास जो सलामीला आलाय. पुढचा चेंडू तिसऱ्या चेंडूला फेस करेल. याही वेळेला मात्र चेंडू लॉंग सॉफ मध्ये वेगानं ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू मात्र सीमा पार चौकार बाईच्या रूपाने येतोय. थँक्यू. तर धबाई स्कोर कार्ड वरती आपण बघतायत 35 धावा झालेले आहेत. 35 ऑन दी बोर्ड. 35 धावा धावफलकावर. पुनश्च पंकज गोलंदाजी मार्ग वर दाखल होताना समोर जाईल तो विकास. 35 धावा झालेले आहे. षटक क्रमांक 5 बघतोय आणि साहिल पाटील आम्हाला सांगते चेंडू झालेले आहेत ते 3. एकंदरीत 9 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. पंकज यावेळेला मात्र बॉटरमॅनचा यूज आहे परंतु डीप बॅकवर्ड पॉइंटला शतरक्षक सजवला गेलाय आणि इथून मात्र यावं लागेल डगआउट कडे. विकासला धावसंख्या जाऊन पोहोचलंय ती म्हणजेच 36. गेली होती आई माझी पाणी भराय चिखलाची वाटेला सरकला पाय. गेली होती आई माझी पाणी भराय चिखलाची वाटेला सरकला पाय. सांग तू बासला. चल आबा नवरी नागाय आयाला घरचा काम होत नाय. थँक्यू. न्यूमन शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. धावा स्कोर कार्ड वरती 36. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. शुभम कडे बिग ऑपॉर्च्युनिटी आहे. कमी वेळामध्ये जर चांगला परफॉर्मन्स दाखवला मुन्ना वॉरियर संघ चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकतोय आणि इथून जो रिदम गोलंदाजाने कायम ठेवलाय तो जर तसाच ठेवला तर नक्कीच आरके क्वीन संघ सुद्धा मॅच वरती आपली पकड आणखी मजबूत करू शकतोय. वळूया मॅच कडे. यावेळेला मात्र चेंडूला लाफ केलाय आणि सेल देऊन बॅक टू पवेलियन कडे जाताना मिस्टर शुभम. तुझी उमर 16 साल पुरी हलू हलू चाल. आलं इश्काचं वादल तुझी ओढणी संभाल. हलू हलू चाल तुझी ओढणी संभाल. हलू हलू चाल तुझी ओढणी संभाल. थँक्यू. न्यूमॅन जयवंत न्यूमॅन अंतिम चेंडूला फेस करतील. 36 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या. शेवटचा चेंडू या षटकातील एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून जयवंत लढे हे सुपरिचित असे खेळाडू. सुंदर शॉट. यावेळेला लॉंग ऑफला आल्या मात्र अप्रतिम करारा लापटे टॉप ड्राईव्ह चौकार. थँक्यू. धावसंख्या 4 ने फ्लाय झाल्याने पोहोचले 40 वर
आजच्या सरासरीने 40 धावा इथे येत आहेत. 5 षटकं संपलेली आहेत. न्यूमॅन गोलंदाजी मार्गवर दाखल होईल. आल्या मात्र आपला ट्रेडमार्क झाकिया दाखवत आहे. त्यावेळेला जयवंत लढे आणि एक अप्रतिम कॉपी बुक स्टाईलने ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू वन्स बाउन्स ओव्हर द रोप आपला इरादा या ठिकाणी दाखवताना मिस्टर जयवंत. एका बाजूने सूरज आहे तर गोलंदाजी मार्गवर अंतिम षटक घेऊन दाखल झालाय गोलंदाज मिस्टर गौरव. ज्याने मागच्या मॅच मध्ये खूप प्रभावित केलं होतं गौरव. तो इथे डेथ ओव्हरला दाखल झालाय. समोर आहे सूरज, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मिस्टर सूरज स्ट्राईकला असेल. षटक क्रमांक 6 आणि पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर गौरव. तेच तर्रार गोलंदाज म्हणून आपली छाप पाडले पहिल्या मॅच मध्ये. तोच मात्र दाखल झाला डेथ ओव्हरला. यावेळेला मात्र दिशाहीन गोलंदाजी थोडीशी भरकटले का असं येस इट इज अ वाईड बॉल. 41 धावा धावफलकावर. शांतपणे या मॅचचा आनंद घेताना आमचा क्रीडा रसिक वर्ग त्यांचे शब्द फुलाने आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्यांनाही मानाचा मुजरा आहे. कारण या स्पर्धेची शान आन बान जर कोण असेल तर आमचे क्रीडा रसिक वर्ग जे खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करतायत. पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग पर्व 3रं डे नाईट मॅच आपण बघतोय. याचा 2रा दिवस आणि गोलंदाजी मार्गवर गौरव दाखल झालाय. पुढचा चेंडू यावेळेला सूरजचा फटका मात्र मिस टाइम कॉट बँडच्या रूपानं. सूरज टू पविलियन. डीजे कैलास किल्लावले कोला कोठमी सांगा तुला परी सोबत नाही आपली जोडी. पोरापोरी मला हत्तीन काढी मी नाचाया येत नाही तुझे हारी. चलगसन उतार पानाचा आहे ना पुरापुरी नाचाया लागले. चलगसन उतार पानाचा आहे ना पुरापुरी नाचाया लागले. ताब्याची तालावर किरण घातलाय पुरापुरींचा दलदम हायलाय. ताब्याची थँक्यू. न्यूमॅन नीरज धानवा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. 41 धावा धावफलकर आहेत आणि एका बाजूने गौरव मात्र सूरजला डगआउट कडे पाठवतात बॅक टू पविलियन कडे. न्यूमॅन नीरज धानवा दुसऱ्या चेंडूला फेस करतील. यावेळेला मात्र लॉंग स्टॉप रिझन मधनं चेंडू वेगानं ट्रॅव्हल झालाय. बाईकच्या रूपाने येत आहेत 4 धावा. रन मैदानी भिडून धावा राघोजी भांगराच्या वाघांशी. रन मैदानी भिडून धावा राघोजी भांगराच्या वाघांशी. धावसंख्या 45 वर पोहोचले. आपण जर मुन्ना वॉरियर संघाचा वॅगन व्हील बघितलं तर खऱ्या अर्थाने एस्टनच्या मागे बिहाइंड विकेट भरपूर धावा आलेल्या आहेत. कारण ज्या पद्धतीने आउटफील्ड खूप वेगवान आहे. एकदा का चेंडू सरळ यष्टीरक्षकांच्या हातातून निसटला का सीमारेषेच्या बाहेर वेगानं जातोय. आणि प्रामुख्याने चौथा चौकार जो असेल जो बिहाइंड विकेट इथे येताना दिसतोय. 45 धावा झालेल्या आहेत. चेंडू क्रमांक 3रा नीरज धानवा फेस करतील हा चेंडू. ओ यावेळेला मात्र बिग हिट लॉंग ऑफला क्लिअर करत सरळ आमचे क्रीडा रसिक वर्ग बसलेले आहेत त्यांना अभिवादन करतोय. नीरज धानवा यांचा ब्रँडेड षटकार. धुरळा उडल महागात पडल पंगा आदिवाशांशी. धुरळा उडल महागात पडल पंगा आदिवाशांशी. थँक्यू. मॅसिव्ह सिक्सर बघायला मिळतोय. सरळ लॉंग ऑफला बिग हिट. 51 धावा ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू ओ यावेळेला ऑन साइडला चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. कम बॅकिंग करतो इथे गौरव. सुंदर कम बॅकिंग. जबरदस्त द्वंद्व काटेकी लढत. पैसा वसूल मॅच आपण बघतोय. 2 चेंडू अजूनही येणं शेष आहे. स्कोर कार्ड वरती 51 धावा. पुढचा चेंडू इथे मात्र मिस टाइम शॉट आणि इथे मात्र नीरज बॅक टू पविलियन.
थँक्यू. 51 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. फक्त एकमात्र चेंडू खेळण्याची संधी मिळाली. मिस्टर जयवंत लढ्याना त्यांना चौकार मारला, त्यानंतर त्यांना पुनश्च मात्र स्ट्राईक मिळत नाहीये. आणि इथे सुद्धा निर्धाव चेंडूची सांगता 52 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. वळी आपण नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे, जिथे मात्र दोन दिग्गज संघ एकमेकाच्या समोर उभे राहतील. मॅच क्रमांक आपण बघतोय 5वा तेवा 11 विपक्ष माहीम वॉरियर्स. बोथ टीम कॅप्टन कम फॉर द टॉस. या लवकर टॉस साठी. चला टॉस साठी या माहीम वॉरियर्स विपक्ष देवा 11 बोथ टीम कॅप्टन त्वरित यायचंय आणि इथून फॉर्म घेऊन जा. तो फिलअप करा आणि आमच्यापर्यंत सबमिट करायचा आहे प्लीज. देवा 11 संगनायक टॉस साठी या. प्रथमतः आपण टॉस करून घ्यायचा आहे आणि इथून फॉर्म घेऊन जा आपण. 52 धावांचं टार्गेट. माहीम वॉरियर्स संगनायक त्वरित या टॉस साठी. चला देवा 11 संगनायक त्वरित या टॉस साठी आणि माहीम वॉरियर्स. आम्ही विनंती करतोय रोहनजी वेडगस. माहीम वॉरियर्स संगनायक इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे प्लीज. आम्ही देवरामजी परेड सरांना विनंती करतोय, त्यांच्या महेंद्रजी लांगे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला देवा 11 संघाचे संगनायक इथे आलेले आहेत आणि मुन्ना वॉरियर्स. माहीम वॉरियर्स तर माननीय महेंद्र लांगे सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. 52 धावांचं टार्गेट. सलामवीर दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने मल्हार आणि दुसऱ्या बाजूने रोहित कुताडे. तर गोलंदाजी मार्कवर वंदे शेमाडे. टॉस जिंकल्या देवा 11 संघाने आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा. देवा 11 सुंदर स्टार्ट इथे बघायला मिळतोय. रोहित मात्र स्ट्राईक रोटेट करताना
52 धावा वाचवण्यासाठी मुन्ना वॉरियर संघाचा मिस्टर वंदेश हेमाडे ओपनिंग गोलंदाजी मार्गवर दाखल झालाय. फ्रंटलाईन गोलंदाज आणि त्यांच्या समोर आता मल्हार दिसतील. मागच्या मॅच मध्ये सुंदर पार्टनरशिप बहरली होती. इथे RK एक्विन संघाच्या विजयश्री संपादन केला होता. तीच हो यावेळेला मात्र डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी वंदेश यांच्याकडनं. 18 ते 20 वर्षाचा अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा मिस्टर वंदेश यांच्याकडे आणि मल्हार सुद्धा भरपूर अनुभवी असा फलंदाज. दरम्यान पुढचा चेंडू राऊंड विकेट. यावेळेला चेंडूला उडवलं. मिस टाइम शॉट आहे आणि मल्हारला यावं लागतं इथे तंबूच्या आसऱ्याला. डीजे देवा 11 टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय आहे त्यांचा. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. इथे मात्र माहीम वॉरियर संघाला न्यूमॅन आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. कौशिक एका बाजूने रोहित कुताडे मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच चा ज्याने सन्मान स्वीकारलाय. सुंदर बॅटिंग बघायला मिळाली होती. 13 चेंडू 30 धावांची तुफानी इनिंग साकारली होती तो खेळाडू नॉन कडे. न्यूमॅन कौशिक लेफ्ट हँड बॅट्समन मिस्टर बंदेच्या विपक्ष. हो या वेळेला मात्र थोडेसे स्टेप आउट करून चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटला ब्रश करतोय गलीला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2. 52 धावा. सुंदर षटक प्रामुख्याने पंकज त्याच्यानंतर अक्षय हे सुंदर कामगिरी करत मुन्ना वॉरियर संघाला 52 धावापर्यंत थांबवले. आणि इथून मात्र वंदेश त्याच पद्धतीची गोलंदाजी व्हेरिएशन खूप चांगला आहे. वैविध्यपूर्ण चेंडू इथे हाताळले जातात. आता मात्र एक तगडा मुकाबला बघायला मिळेल. एक चांगलं बॅटल. एका बाजूने मिस्टर रोहित आणि दुसऱ्या बाजूने वंदेश. इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी वंदेश यांच्याकडनं. चेंडू फिरवण्याची कला खूप चांगली अवगत आहे या गोलंदाजाला. कारण जसं मी मगाशी म्हटलं होतं की प्रचंड क्रिकेट खेळलाय आणि रोहित कडे जो आक्रमकता आहे संयम आहे हाही एक महत्वाचा मुद्दा राहील या मॅच मध्ये. दरम्यान रोहित हळवारपणे मग ड्राईव्ह केले गेले कव्हरला. एक धावा परिपूर्ण करताना 3 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या. एक प्रभावी असरदार कारगर षटक म्हणता येईल वंदेश यांचं. संघाला इन्स्पायर करण्याचं कार्य मात्र या षटकाच्या माध्यमातून बघायला मिळते. 3 धावा 1 गडी बाद. प्रथम षटक सुंदर हाताळले गेले वंदेश हेमाडे यांच्या माध्यमातून. डीजे मास्टर थोडीशी बिझी आहेत. तुर्तास आपण बघतोय की 53 धावांचं 52 धावांचं टार्गेट. 49 धावा अजूनही बनवायच्या. येणाऱ्या 30 चेंडू मध्ये जवळजवळ 9.80च्या सरासरीने इथे धावा बनवावे लागतील. तून गोलंदाजी मार्कवर न्यूमॅन दाखल झालाय मिस्टर मुनेश बरफ. मुनेश बरफ गोलंदाजी मार्कवर तयार होताना. षटक क्रमांक 2 आपण बघतोय. रिस्ट्रिक्शन अजूनही या षटकामध्ये बघायला मिळेल. पॉवर प्ले P2 चं षटक आहे. इथून रोहित यांचा इरादा त्यांची रणनीती आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीच्या जोरावरती ही मॅच कशा पद्धतीने पुढे जाते बघणं गरजेचं राहील. मुनेश बरफ गोलंदाजी मार्गवर दाखल झालेले आहेत. षटक क्रमांक 2 आणि चेंडू क्रमांक 1 घेऊन सुंदर फील्ड सजवली गेली. शॉर्ट गली आहे, शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर सुद्धा सजवला गेलाय. एका बाजूने आपण बघतोय लेग गली ऑन साइडला आणि शॉर्ट मिड विकेट अशी फील्ड सजवली गेली. 38 सर्कलच्या बाहेर आपण लॉंग ऑफ बघतोय, लॉंग ऑन बघतोय आणि खेळाडू डीप मिड विकेटला आहे. पुढचा चेंडू हळवारपणे मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट
सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 4 वर जाऊन स्थिरावली गेली. गुड सेन्सिबल क्रिकेट. चांगल्या टप्प्यावरती ज्या वेळेला चेंडू असेल एकेरी धाव घेत नॉन सायकिंग कडे जाणं रोहित पसंत करतायत. त्यांना माहिती आहे इथे मला थांबायचं आहे कारण सामना जिंकायचा आणि त्यासाठी मात्र एक चांगली इनिंग बिल्ड करावी लागेल. 52 धावांचं टार्गेट आहे. आणि दुसऱ्या बाजूने मात्र मनीष बरब त्यांनाही माहिती इथे सामना मला वाचवायचा आहे त्यासाठी मात्र मला कसून एक चांगली मॅच्युअर गोलंदाजी करावी लागेल. दोन्ही दिग्गज फलंदाज आहेत. मनीष बरब हाही एक अप्रतिम असा गोलंदाज आहे. 7 चेंडू 4 धावा एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 29 चेंडू आणि 48 धावांचं इक्वेशन शेष आहे. पुढचा चेंडू हो यावेळेला मात्र गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये जयवंत लढे तिथे आहेत. सुंदर फिल्डिंग. क्रिकेटवरती त्यांचंही भरपूर प्रेम आहे. अनेक वर्ष सातत्याने ते समाजासाठी क्रिकेट खेळतायत. अनेक दिग्गज मंडळी आहेत ती खऱ्या अर्थाने आदिवासी प्रीमियर लीग असेल किंवा महामेळावा असेल याच्यामध्ये सहभागी घेत त्या स्पर्धा यशस्वी बनवत आहेत. हो याही वेळेला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक डॉट बॉल. टेन्शन प्रेशर तणाव या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने आकर्षण वाढवतोय कारण 52 धावा मागच्या मॅच मध्ये सेव्ह केल्या गेल्या होत्या. 51 धावा एकलव्याने आणि तेच टार्गेट इथे सेट केले गेले. तेच म्हणजे आरके क्वीनच्या विपक्ष इथे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी मिसफील झालाय. चेंडू वेगानं जातोय डीप एक्सचा कव्हरला. जिथे डॉट बॉल होता तिथे आलाय चौकार. धावसंख्या 8 वर स्थिरावली गेले. अप्रतिम असा कव्हर ड्राईव्ह. तिथे थोडस मिसफील्ड बघायला मिळते. पुढचा चेंडू हो याही वेळेला मात्र एक्सा कव्हरला. पुनश्च ती चुकी. वेगानं डीप एक्सा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय. धावसंख्या 2 ने आकार घेताना 10 वर जाऊन पोहोचले. 10 रन्स ऑन दी बोर्ड. आता मात्र सूरज त्या ठिकाणी जात आहेत. नंतर आपण बघणार आहोत एक मोठी मॅच बीट बॅटल. प्रामुख्याने देवा 11 विपक्ष माहीम वॉरियर्स या संघाच्या मध्ये. दोन्ही संघ ज्यांनी पहिला सामना आपला गमावलाय माहीम वॉरियर्स असेल आणि देवा 11 असेल. दोन्ही संघाने इथे विजयश्री हवा आहे नेक्स्ट मॅच मध्ये. बॅकफुटला जाऊन बॅक टू द बॉलर खेळला गेला. इथे मात्र सूरज वेगाने ते चेंडूवरती चांगली फिल्डिंग. धावसंख्या 10 वर स्थिरावली गेले. येणारे चेंडू आपण बघू शकाल 24 आणि धावा बनवायच्या त्या 42-42. दरम्यान सुंदर कामगिरी. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये कंजूस गोलंदाज म्हणून मुनीश आणि वंदेश हे पुढे येताना दिसत आहेत. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 42 धावा. तर रिक्वायर्ड रन रेट 10.50 वर जाऊन पोहोचलाय. वंदेश फिल्डिंग सजवताना आपण बघताय चक्रव्यूह सजवला गेलाय. रिस्ट्रिक्शन रिलीज झाल्यानंतर 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू. या ठिकाणी रोहित कुताडेसाठी मात्र आपण बघू शकाल ऑन साइडला मिड विकेट आहे. लॉंग ऑन लावला गेलाय. 2 खेळाडू. त्याच्यानंतर आपण बघतोय प्रामुख्याने ऑफ साइडला 3 खेळाडू ऑन साइडला दिसत आहेत. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट. इथून मात्र थोडस वाईडिश केलं जात आहे. ऑर्थोडॉक्स मिड ऑन आपण बघू शकाल. लॉंग ऑन. त्याच्यानंतर डीप बॅकवर्ड पॉइंटला एक खेळाडू दिसतोय ऑफ साइडला. पुढचा चेंडू घेऊन तयार वंदेश. चेंडू क्रमांक पहिला असेल. इथे उडवलंय चेंडूला परंतु झेल आणि मिड विकेट रिजन मध्ये रोहित. मोठा विकेट या ठिकाणी डगआउट कडे येताना एसटीचे
दरम्यान पहिला गडी बाद होताना आपण बघू शकाल, सॉरी विकेट क्रमांक दुसरा आता न्यूमॅन कैलास मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. महत्वाचा विकेट या वेळेला मात्र मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. थोडस प्रेशर होता फलंदाजाकडे, रिक्वायर्ड रन रेट वाढला होता आणि त्याला कमी करण्याचा प्रयत्न होता रोहित खुताडे यांचा, परंतु मिड विकेटला ते क्लिअर करू शकले नाहीत. मिस टाइम शॉट, चेंडू जास्त वर गेला आणि तिथे सेल मात्र कन्वर्ट झाला आणि मोठा विकेट तंबूच्या आसऱ्याला परतलाय मिस्टर रोहित बॅक टू पवेलियन कडे. आता न्यूमॅन कैलास मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण बघू शकाल, येणाऱ्या 23 चेंडू मध्ये आता 42 धावांचं आव्हान शेष आहे. अजूनही डीप बॅटिंग लाईन आहे आर के क्वीन संघाजवळ, परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी मॅच बघायला मिळते 52-50 धावांमधली जी टफ फाईट बॅटल बघायला मिळते, तर इथून अबोव 50 रन्स खऱ्या अर्थाने एक चांगलं बॅटल द्वंद्व. सर गोलंदाजांनी आपली गोलंदाजाची लेंथ लाईन मेंटेन केली, एक चांगलं डिसिप्लिन हँडल केलं, तर मात्र 52 धावा सुद्धा एक चांगला सामना बघायला मिळू शकतोय. बघूया वंदेश तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. आपल्याला चेंडू मात्र भरपूर बाहेर आहे, संकेत इथे दिले जात आहेत. व्हाईट बॉलचे धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचेल. 11 रन्स ऑन द बोर्ड, थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस, लॉस ऑफ 2 विकेट. इथे बॅक टू द बॉलर, डॉट बॉल आलाय. वंदेश कंजूस गोलंदाज चांगली कामगिरी करतायत. महत्वाचं षटक एका बाजूने आपण कैलास यांना बघतो, तर दुसऱ्या बाजूने कौशिक. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ऍक्टिव्ह आहे. ओ यावेळेला लेग ब्रेक, चेंडू वळवला गेलाय परंतु भरपूर बाहेर आहे. पंच दर्शवताना इट इज वाईड बॉल. नंडोरे गावातील एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व माननीय सुजित पाटील साहेबांचं आगमन झालं. वेलकम. आपले आम्ही शब्द फुलाने हार्दिक स्वागत करीत आहोत. पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग 20-23 पर्व तिसऱ्यामध्ये आम्ही त्यांना विनंती करते आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू इथे स्वीट टायमिंग, गोड आवाज, षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि पोहोचले 18 रन्स ऑन द बोर्ड. अतिशय सुंदर असा शॉर्ट सिलेक्शन, 18 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. अप्रतिम अशी कामगिरी करताना वंदेशच्या विरुद्ध आपण बघतोय मिस्टर कैलास नावाप्रमाणे एक बिग हिट खेळला गेला, षटकार. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला उडवलंय डीप पॉकेट पॉइंटला आणि हाही मात्र बॅक टू बॅक षटकार आलाय. धावसंख्या आता 24 वर जाऊन स्थिरावली गेले. वेट केलं, वॉच केलं, त्यानंतर पॉपिन क्रीजचा सुंदर उपयोग करत लाफ्टेड कट शॉट खेळला गेला. सरळ डीप बॅकवर्ड पॉइंटच्या वरनं फेकून देतोय चेंडूला 6 धावांसाठी. चेंडू झालेले आहेत या षटकातील 4. 24 ऑन द बोर्ड. याही वेळेला हेलिकॉप्टर क्लास 1 शॉट 3 रॉ बघायला मिळतोय. कन्झिक्युटिव्ह षटकार, हॅट्रिक षटकार इथे येत आहेत आणि धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचलाय. आता मात्र मुन्ना वॉरियर संघ संकटामध्ये सापडलाय, कारण कैलास हा एका रिदम मध्ये बॅटिंग करतोय. आक्रमकतेचा शंखनाद ज्याला म्हटलं जातं तो इथे बघायला मिळतोय. हॅट्रिक षटकार, पहिला मिड विकेटला, दुसरा डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि तिसरा डाऊन द ग्राउंड. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी. आपल्याला कमबॅकिंग केली जाते, परंतु 30 धावा ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. येणारे 18 चेंडू आणि धावा बनवायच्या ते 22-22.
वळी आपण स्वागत समारंभ केला जाईल, शुभ सन्मान करतोय. माननीय प्रेम मोरे सरांचं शुभ आगमन झालंय आणि तर वळूया आपण व्हीआयपी डायस कडे. प्रेम मोरे सरांचं शुभ आगमन झाले. आम्ही रोहनजी वेडगे सरांना विनंती करतोय आपण त्यांचा यथोचित शुभ सन्मान करायचा आहे. अमूल्य वेळ देत आहेत प्रेम या स्पर्धेला. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अनुराग चव्हाण या सुंदर आठवणी कॅचअप करतायत. थँक्यू. आम्ही विनंती करतोय आपण आदरानं स्थान ग्रहण करा मोरे साहेब. वळूया मॅच कडे. तिथे मात्र मोनेश आला. 18 चेंडू 22 इक्वेशन आहे. एका बाजूने कौशिक, हो भन्नाट वेग, डॉट बॉल बघायला मिळतोय. 17-22 इक्वेशन. 3 षटकार आल्यानंतर थोडस जे प्रेशर कन्वर्ट झालं होतं ते मात्र आता रिलीज झालं गेलंय, कारण कौशल मिस्टर कैलासच्या बॅटमधून आलेले अप्रतिम षटकार. हो, यावेळेला मात्र मोनेश कमबॅकिंग करण्याचा प्रयत्न करतोय. सुंदर बॅटल. एका बाजूने 3 षटकार आल्यानंतर मोनेश मात्र आपली जिम्मेदारी काय सुंदर लीलय हँडल करतोय आणि बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकत पुनश्च मुन्ना वॉरियर संघाला या मॅच मध्ये घेऊन येण्यासाठी आपलं कौशल्य, आपलं रिदम, आपला क्लास, आपली गुणवत्ता या मैदानाच्या आतमध्ये दाखवताना तिसरा चेंडू. यावेळेला मात्र हळुवारपणे गतीला परिवर्तन केलं होतं, एक्झिक्यूट केला गेला. मात्र कैलास या ठिकाणी स्ट्राईक घेत आहेत. आता येणारे चेंडू आहेत ते 15 आणि धावा बनवायच्या त्या 21. सुंदर कमबॅकिंग. इथून जर इकॉनॉमिकल षटक हाताळलं गेलं, मॅच मात्र दुहेरी वळणावरती येऊन उभी राहू शकते, कारण क्रिकेट आहे. अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट. तुमच्या आमच्या हृदयाचे ठोके वाढवणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि प्रामुख्याने तुम्हाला सर्वांना एका मंचावरती, एका छत्रछायेखाली, एका व्यासपीठावरती घेऊन येणारा खेळ म्हणजेच मित्रांनो क्रिकेट. आणि तोच मात्र एन्जॉय करतायत आमचे तमाम क्रीडाप्रेमी. ओ, यावेळेला मोनेश सुंदर कमबॅकिंग करताना 4 चेंडू अवघी 1 धाव. 14 मध्ये आता 21 ची गरज आहे. प्रामुख्याने क्रिकेट इथून खऱ्या अर्थाने एक रिदम पकडतोय. असं वाटलं होतं कैलास याने बॅक टू बॅक 3 षटकार घेतल्यानंतर मॅच सोडून देतील मुन्ना वॉरियर्स, परंतु मुन्ना म्हणतोय आम्हाला इथे लढायचं आहे. अंतिम क्षणापर्यंत आमचा क्लास, आमची गुणवत्ता इथे दाखवायची आहे. एक सुंदर बॅटल. दरम्यान पुढचा चेंडू. चुकी झाली होती, ते चेंज ऑफ द पेस होता. मात्र चेंडूला डाऊन द ग्राउंड खेळला गेलाय. फक्त 1 धाव मिळेल. आता 13 चेंडू आणि 20 धावा. व्हॉट अ मॅच. सुंदर लढवय्या भूमिकेमध्ये मुन्ना यावेळेला मात्र वॉरियर्स च्या माध्यमातून कमबॅकिंग करतोय. 13 चेंडू 20 धावा. जबरदस्त द्वंद्व. एक अप्रतिम शंखनाद. क्लास वाढवतोय पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग पर्व 3. एन्जॉय करताना तमाम क्रीडा प्रेमी. पुढचा चेंडू. यावेळेला सुद्धा चेंडूला मात्र हळुवारपणे एक्झिक्यूट केला जातोय. डॉट बॉल. काय कमालीचं षटक हाताळले गेले. अवघ्या 2 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि धावा बनवायच्या त्या 20. घेतलाच निर्णय लढण्याचा, मग तलवारीची कसली भीती. तयार हो तो फुटून दंड, मग छातीला लाव माती. आव्हान असू दे केवढेही, ताकद ठेव पेलण्याची. ढाल बनव स्वप्नाना, हिम्मत कर रोखण्याची. सांग जगाला ओरडून, हार मानणार नाही तोवर. शत्रू हार मानणार नाही तो. वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. बारा चेंडू आणि धावा बनवायच्या त्या 20. सुंदर बॅटल. खऱ्या अर्थाने थोडस एक्सपेन्सिव्ह षटक बघायला मिळालं. कैलास यांचा बॅक टू बॅक 3 षटकार. त्यानंतर मुन्ना यांचे सुंदर डॉट बॉल. रंगत वाढवते. इथून आरके क्वीन संघाचे हृदयाचे ठोके सुद्धा वाढतायत आणि मुन्ना वॉरियर संघाचं टेन्शन सुद्धा वाढतंय, कारण इथे दोन्ही संघांना दुसरा विजय हवाय आणि तो विजय मिळवण्यासाठी अथक निरंतर प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजी मार्कवर आता दाखल झालेले आहेत मिस्टर नितीन भावर. एका बाजूने कैलासला आपण बघतोय, दुसऱ्या बाजूने कौशिकला.
7 चेंडू आणि 19 धावांची धुव्वाधार विस्फोटक इनिंग खेळलाय तो. ओ यावेळेला सफळ झाले, मजबूर केलं आणि चेंडूला फेकून दिले सरळ सरळ लॉंग लेगच्या वरनं षटकार. हा इरादा आहे, एक आक्रमकता दाखवताना या ठिकाणी कैलास. आता येणारे चेंडू 11 आणि धावा बनवायच्या त्या 14. एक अप्रतिम बॅटिंग. खऱ्या अर्थाने आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरचे गोलंदाज आहेत नितीन. थोडेसे सफळ झाल्यानंतर चेंडू एष्ट्यामध्ये हाताळला गेला आणि त्यानंतर मात्र कैलासनं आपला आक्रमकता दाखवलंय. आर्की क्वीन संघाचा ट्रेडमार्क षटकार. पुढचा चेंडू. ओ यावेळेला चुकी झाले का, कारण गरज नव्हती. इकडे दुहेरी धावा खेळत नक्कीच एक बाजूने स्थान कायम ठेवणं गरजेचं होतं. आता निर्माण शैलेश दाखल होईल मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू 14 धावा. कभी इधर तो कभी उधर असा सामना रंग बदलताना आपल्याला बघायला मिळतोय. दहा चेंडू आणि धावा बनवायच्या त्या 14 निर्माण शैलेश. हा एक आक्रमक फलंदाज आहे. इथून एखादा मोठा शॉट मुन्ना वॉरियर संघाला थोडासा बॅकफुट वरती घेऊन जाईल आणि इथून 2 निर्धाव चेंडू पुनश्च चुरस या मॅच मध्ये निर्माण करेल. संघर्षाचा खऱ्या अर्थाने शंखनाद बघायला मिळेल अगर 2 चेंडू डॉट येत आहेत आणि इथून जर धावा येत आहेत तर खऱ्या अर्थाने आरके क्वीन संघाला सुद्धा थोडस रिलॅक्स वाढेल. 10 चेंडू 14 धावा. टार्गेट मोठं नाहीये परंतु शेवटी क्रिकेट आहे. पुढचा चेंडू. यावेळेला आपण बघू शकाल एक धाव परिपूर्ण केली जाते. 9 चेंडू आणि 13 धावांची गरज लेग बायचे संकेत आहेत. आज मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे जितेश आरेकर सुद्धा दाखल झालेले आहेत. त्यांचे आम्ही शब्द फुलाने हार्दिक स्वागत करतोय. येणारे 9 चेंडू आणि आता धावा हव्यात त्या 13. पुढचा चेंडू. कौशिक. हो यावेळेला मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आहे. थोडासा कट झाला होतोय चेंडू आणि आता 8 चेंडू 13 धावा. षटकारांचा पाऊस आणि त्यानंतर निर्धाव चेंडू हे खऱ्या अर्थाने मॅच मध्ये आणखीन रोमांच निर्माण करतायत. 8-13च बॅटल आहे. पुढचा चेंडू. हो यावेळेला सरळ चेंडूला एक्झिक्यूट केला गेलाय. भरपूर आखूटप्याचा चेंडू येतो इथे चौकार. आता मात्र धावसंख्या बघायला मिळते 43. येणारे चेंडू आहे ते 7 आणि धावा बनवायच्या त्या आता 9. दरम्यान तयार गोलंदाजी मार्कवर पुनश्च नितीन. अंतिम चेंडू असेल. अजूनही 9 धावांची गरज आहे. एका बाजूने कौशिक. सुंदर बॅटल बघायला मिळते. या मॅचने भरपूर एंटरटेनमेंट केले आणि सर्वांच्या हृदयाचे ठोके सुद्धा वाढवत आहेत कारण मॅच दुहेरी वळणावरती उभी आहे. इथून 7 चेंडू आणि 9 धावा. अंतिम चेंडू आणि इथे पण बघू शकाल पंच संकेत देत आहेत व्हाईट बॉल. आता 7 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 7 बॉल रिमेनिंग अँड 8 रन रिक्वायर्ड टू विन. 52 धावा मात्र खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सेव्ह करण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये 4 षटकार आपण बघतोय प्रामुख्याने. पुढचा चेंडू. इथे चेंडूला उडवण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेटला खेळाडू आहे
आता 6 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. मिस्टर गौरव दाखल झालाय. आता 6 चेंडू आणि 8 धावा. मॅच मध्ये सस्पेन्स, मॅच मध्ये थोडीशी दहशत आणि मॅच मध्ये भरपूर एंटरटेनमेंट ला शुभारंभ झालाय. कारण ज्या दोन्ही संघाचा सामना आहे त्यांचे चाहते असतील, त्यांचे ओनर असतील, त्यांना थोडंसं टेन्शन आहे आणि जे क्रीडाप्रेमी आहेत ते मात्र एन्जॉय करतायत ही मॅच. 6 चेंडू 8 धावा, एक जबरदस्त बॅटर. एका बाजूने चर्चा सत्र सुरू झाले आमच्या क्रीडा रसिकांच्या माध्यमातून की कोण जिंकेला मॅच. कारण गोलंदाजी मार्कवर सूरजला बोलवलंय. येणारे 6 चेंडू 8 धावा. टार्गेट तसं मोठं नाहीये परंतु छोटंही नाहीये. बघूया गोलंदाजी मार्कवर सूरज. एका बाजूने आपण शैलेशला बघतोय तर न्यूमॅन पंकज दाखल झालाय. अंतिम गौरव, चुकीची दुरुस्ती, क्षमस्व, गौरव दाखल झालाय. ओ या वेळेला पडल्यानंतर चेंडू राईज होतोय आणि याला डॉट बॉल. आता हृदयाचे ठोके धक 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 करताना वाढतायत. कारण मॅच ही ज्या दिशेने वाटचाल करते त्या दिशेने फक्त विचार आणि विचार आणि विचार पुढे त्यांना दिसत आहेत. 5 चेंडू आणि 8 धावा हव्या आहेत. सुंदर बॅटल, अप्रतिम द्वंद्व तयार गोलंदाजी मार्कवर. भरपूर डॉट चेंडू सुद्धा आलेले आहेत त्यामुळे थोडस चेंडूने रन्स मधलं टार्गेट इथे वाढतंय. इथे उडवलंय चेंडूला परंतु मिस टाइम शॉट आहे आणि इथे मात्र 4 चेंडू मध्ये आता धावा बनवायच्या त्या 8. कहते ना जमीन का बीमा नहीं होता, हुनर की चोरी नहीं होती और फन का अपहरण नहीं होता. गमों में लोरिया नहीं गाते. इंसान अगर फर्ज से नहीं हटता तो यहाँ पर मजबूरियां नहीं होती. और बीच बीच में जो डॉट बॉल गए वो डॉट बॉल नहीं जाते तो गेंद और रन्स में दूरियां नहीं होती. येणारे चेंडू येथे 4 आणि धावा बनवायच्या ते 8. एक जबरदस्त बॅटल आहे. खऱ्या अर्थाने पैसा वसूल मॅच आहे. कधी फलंदाज हवी होत आहेत तर गोलंदाज कधी हवी होत आहेत. आता न्यूमॅन दाखल झालाय. पंकज, येणारे चेंडू आहेत ते 4, धावा बनवायच्या त्या इथून 8. सुंदर द्वंद्व. 4 चेंडू 8 धावा. सूरज गोलंदाजी मार्क पर. इथे उडवलाय परंतु मिस टाइम शॉट आहे आणि चेंडू नो मॅथलँडला पडतोय. 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. आता 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. या मॅचने कमालीचं एंटरटेनमेंट केलंय. पहिलं षटक गोलंदाजाच्या नावावर, दुसरं षटक फलंदाजाच्या नावावर, तिसरं षटक ते प्रामुख्याने फलंदाजाच्या नावावर, चौथं षटक गोलंदाजाने आपल्या नावावर आणि 5वं आणि 6वं षटकावरती पूर्णतः स्ट्रगल. पुढचा चेंडू. 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. भरपूर प्रेशर आहे या मॅच मध्ये आणि प्रामुख्याने ज्या ज्या वेळेला प्रेशर असतं त्या वेळेला मात्र सिट्टी वाजते ती कुकरची. परंतु इथे ज्या पद्धतीने वातावरण आहे पूर्णतः आपण बघू शकाल. सुंदर शॉट सिलेक्शन. पॉइंटला मात्र खेळाडू आहे. आता 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच आहे. एक अतिशय सुंदर मॅच. कुठेतरी कैलासने जे स्टेप आउट करून खेळला गेला, विकेट दिली, त्यानंतर मात्र एकमेव असा फलंदाज जो रिदम मध्ये खेळत होता
आणि जे दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आहेत त्यांच्या हृदयाचे ठोके आम्ही इथे येऊन ऐकू शकतायत. एवढं दोघांचे 12वे खेळाडू टेन्शन मध्ये आहेत. पुढचा चेंडू इथे उडवलाय, परंतु तिथे खेळाडू आहे आणि आता तिथे झेल सुद्धा सोडलाय. मात्र शेवटच्या चेंडूवरती धावा बनवायच्या ते 4. तून आपण बघू शकाल काय कमालीची मॅच होती, परंतु त्या मॅच मध्ये सुद्धा अंतिम चेंडूवरती 4 धावा असं बॅटल बघायला मिळतंय. जबरदस्त मॅच. 6 चेंडू 8 धावाची मॅच, 1 चेंडू आणि 4 धावांवरती येऊन थांबलंय. शेवटच्या चेंडूवरती 4 धावा जर मारतायत तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी आरके क्वीन संघ एन्जॉय करेल आणि इथून मात्र 3 धावा येत आहेत. दोन्ही संघ एन्जॉय करतील कारण एक पॉइंट मिळू शकतोय. परंतु इथून जर 2 किंवा 1 धाव आली तर मात्र नक्कीच पराभवाच्या दिशेने वाटचाल करेल आरके क्वीन आणि चौकार षटकार जर येतोय तर मात्र पराभवाच्या दिशेने वाटचाल करेल मुन्ना वॉरियर्स. अंतिम चेंडू 4 धावांची गरज. मॅच इज ऑन. पुढचा चेंडू आरके क्वीन विपक्ष मुन्ना वॉरियर्स. जबरदस्त मॅच. कालच्या दिवसातून आजच्या दिवसामध्ये ज्या मॅचेस खेळल्या गेल्यात त्याच्यामधला एक अप्रतिम मॅच आहे. सुंदर सामना, यादगार मॅच. बघूया अंतिम चेंडूकडे आपण वळतोय. ओ माय गॉड. आणि ते मात्र बाईच्या रूपाने येत आहे 4 धावा. चौकार आलाय. आश्चर्य चकित होताना आरके क्वीन संघाला नशिबाचा चौकार आणि एक नशिबाचे विजयश्री इथे संपादन झालंय. वळी आपण मॅन ऑफ द मॅच कडे. नेक्स्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आम्ही राहुल धानबायांना विनंती करतोय.